पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर गहुंजे गावच्या हद्दीत सहारा स्टेडियमजवळ लघुशंकेसाठी गाडीतून खाली उतरलेल्या सराफी व्यावसायिकाचे 2,57,55,000 रुपयांचे सोन्याचे किमती बिस्किट घेऊन गाडी चालकाने पोबारा केल्याची घटना द्रुतगती महामार्गावर 4 डिसेंबर रोजी देहू रोड हद्दीत घडली होती। या संदर्भात सराफी व्यावसायिक प्रवीणकुमार ओसवाल यांनी देहू रोड पोलीस ठाण्यात वाहन चालक विक्रमसिंग परमार याच्या विरोधात तक्रार दिली होती। चोरीची घटना घडल्याच्या दिवसापासून पोलीस सतर्क झाले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 3 वेगळे पथक तयार करून देहू रोड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगात हलवली आणि आरोपी विक्रमसिंग परमार याचा शोध घेत थेट राजस्थान गाठलं। या दरम्यान पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की आरोपी परमार याने चोरी केलेले सोन्याचे बिस्किट हे राजस्थान येथील जालोर जिल्ह्यात राहणाऱ्या त्याच्या मेहुण्याच्या घरी लपवले होते। त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी 11 डिसेंबर रोजी सापळा रचून त्याचा मेहुणा कानसिंग दुलसिंग चौहान याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्याकडून चोरीला गेलेले 10 किलो सोन्याचे बिस्किट पोलिसांनी जप्त केले। ओसवाल नावाचे एक पुणे मार्केट यार्ड येथील सोन्याचे व्यापारी आहेत। हे दिनांक 4/12 रोजी मुंबईवरून पुण्याकडे त्यांच्या स्विफ्ट गाडीमध्ये 10 किलो सोनं घेऊन येत होते। लोढा स्कीमच्या समोर त्यांचा जो ड्रायव्हर होता, ड्रायव्हरचं नाव आहे विक्रमसिंग परमार, मूळचा हा राजस्थानचा आहे। हा लघवीच्या बहाण्याने खाली उतरला। त्यानंतर त्याने स्वतः मालकालाही लघवी करायची असेल तर करून घ्या असं सांगून त्यालाही खाली उतरवलं आणि मालक खाली उतरला असता त्याची ती स्विफ्ट गाडी आणि तिच्यातील 10 किलो सोनं हे घेऊन हा ड्रायव्हर फरार झाला। त्यानंतर त्या मालकाकडे याचा मोबाईल नंबरसुद्धा नव्हता आणि त्यामुळे आम्हाला माहिती मिळण्यामध्ये खूप उशीर झाला। पण तरीही आमचे देहू रोडचे PI श्री वाघमोडे यांनी अतिशय मेहनत करून त्याच्याबद्दल माहिती काढली। पूर्ण महाराष्ट्रातल्या या रस्त्यावरचे जे टोलनाके आहेत ते पूर्ण टोलनाके आणि तिथले CCTV कॅमेरा यांचा अभ्यास करून त्यांनी इतरही तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय सूत्रबद्धरित्या याचं लोकेशन काढलं। त्यानुसार आम्ही 3 टीम स्थापन केल्या। EPI दळवी यांनी पूर्ण महाराष्ट्रातील सराफांना सदर प्रकारचं जर काही सोनं विकायला कुणी आला तर ते त्याकडून घेऊ नये आणि तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी अशी नोटीस आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सर्व सराफांना दिली। त्यानंतर गाडीचं बद्दल आम्हाला काही माहिती मिळाली। त्या गाडीचा शोध घेण्यासाठी आम्ही आमचे PSI महानवर यांना गुजरातमध्ये पाठवलं। त्यांनी गाडीचं लोकेशन आणि गाडी त्यांना तिथे मिळून आली। त्यासाठी आम्ही लोकल पोलिसांची मदत घेतली। नंतर आमचे सतीश शिंदे म्हणून EPI जे आहेत त्यांना आम्ही राजस्थानला इथं पाठवलं आणि आमचे PI वाघमोडे साहेब यांना अतिशय त्यांच्या खबऱ्याकडून जी माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी आणि PSI API शिंदे यांनी कोऑर्डिनेट करत आरोपीचा जो नातेवाईक आहे राजस्थानमध्ये, त्या राजस्थानमध्ये जाऊन त्याच्या घरून हे सर्व सोनं जे सोनं चोरी गेलं होतं ते पूर्ण जसंच्या तसं रिकवर केलेलं आहे। याच्यामध्ये अतिशय चांगलं असं इंटरस्टेट कोऑर्डिनेशन आणि नेतृत्व गुण त्यांनी दाखवलेले आहेत।